आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। मार्ग स्वावलंबनाचा, मंत्र स्वाभिमानाचा, म्हणजेच स्मार्ट न्यूज तर्फे आयोजित स्मार्ट सखी महोत्सव। महिला दिनाच्या निमित्ताने स्मार्ट न्यूज घेऊन येत आहे स्मार्ट सखी महोत्सव। हा महोत्सव म्हणजे केवळ सांस्कृतिक सोहळा नाही, तर विचार मंथनाचा सोहळा आहे। महिला वर्गासाठी स्वावलंबनाचे मार्ग दाखविणारे तज्ञ येथे उपस्थित राहणार आहेत। तसेच यामधून स्वाभिमानाचा मंत्रही दिला जाणार आहे। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। रशियाकडून युक्रेन राष्ट्राध्यक्षांच्या हत्येचा कट, रशियाकडून युक्रेन समोर अटींचा डोंगर, महिला दिनी झाला स्त्री शक्तीचा जागर, भारत जपान संयुक्त लष्करी सरावातून जवानांना धडे, धामणे येथे प्रतिपंढरीचा अश्वांचा रिंगण सोहळा साजरा, RL लॉ कॉलेज तर्फे MK नंबिया स्मृती अभिरूप न्यायालय स्पर्धा, कोगनोळी नजीक होणारा उड्डाणपूल रद्द, शेतकऱ्यांकडून आनंद उत्सव साजरा, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पंकज पाटील यांच्या आंदोलनाचा इशारा, अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक, इको फ्रेंडली पद्धतीने अंतिम संस्कार करण्यास परवानगी देण्याची मागणी। जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों के भी तराने, तन मन झिलमिल जाए हर पल होंगे सुहाने, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, आराधना मारुती गली बेलगाम, मन भाए आराधना। आणि आता पाहूया सविस्तर बातम्या। रशियाने 24 फेब्रुवारीला युक्रेनवर आक्रमण केलं असून त्याचे पडसाद संपूर्ण जगावर उमटत आहेत। या दरम्यान रशियाकडून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्या हत्येचा कट आखला जात असल्याचाही दावा आहे। इतकंच नाही तर जर रशियाने केलेल्या हल्ल्यात राष्ट्राध्यक्ष मारले गेले तर पुढील योजना काय असेल याची आखणी युक्रेनकडून करण्यात आली आहे। युक्रेनच्या दाव्यानुसार झेलेन्स्की यांना ठार करण्यासाठी रशियामधील अनेक जण कीव शहरात उपस्थित आहेत। त्यांना झेलेन्स्की यांची हत्या करण्याचा आदेश असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। या दरम्यान झेलेन्स्की यांनी मात्र थेट आव्हानच दिलं आहे। झेलेन्स्की यांनी इंस्टाग्रामला आपलं लोकेशन शेअर केलं आहे। यावेळी त्यांनी आपण लपलेलो नसून कोणालाही घाबरत नसल्याचं म्हटलं आहे। मी कीव आणि बोकोवा स्ट्रीटवर राहतो, मी लपलेलो नाही, मी कोणालाही घाबरत नाही असं ते म्हणाले आहेत। यावेळी त्यांनी आमचे हे देशभक्तीपर युद्ध जिंकण्यासाठी काहीही करण्याची तयारी असल्याचंही म्हटलं आहे। रशियाकडून युक्रेन समोर अटींचा डोंगर, युक्रेन आणि रशिया यांच्या दरम्यान सोमवारी तिसऱ्या फेरीची बैठक झाली। युक्रेननं ही बैठक सकारात्मक झाल्याचं म्हटलंय, तर रशिया मात्र समाधानी नसल्याचं दिसून येतंय। दरम्यान कीवने जर आमच्या अटी मान्य केल्या तर आम्ही लष्करी कारवाया थांबवण्यास तयार आहोत, असं क्रेमलिनच्या प्रवक्त्याने सोमवारी सांगितलं। रशियाने कीव समोर 4 अटी ठेवल्या आहेत। या अटी मान्य केल्यास आम्ही कीवमधील लष्करी कारवाया थांबवू असं म्हटलं आहे। या संदर्भात इंडिया टुडेनं वृत्त दिलंय। युक्रेननं लष्करी कारवाई थांबवावी अशी मागणी क्रेमलिनच्या सैन्याने मांडली आहे। युक्रेननं लष्करी कारवाई थांबवल्यास रशियन सैन्य गोळीबार करणार नाही असं क्रेमलिनच्या प्रवक्त्याने सांगितलंय। युक्रेनने त्यांच्या संविधानात दुरुस्ती करावी, ज्यानुसार युक्रेन तटस्थ राहील आणि कोणत्याही गटात सामील होणार नाही अशी मागणी त्यांनी केली आहे। युक्रेननं क्रिमियाला रशियन प्रदेश म्हणून मान्यता द्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। डोनेत्स्क आणि लुगान्स्क स्वतंत्र राष्ट्रे आहेत, हे युक्रेनने मान्य करावं आणि त्यांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता द्यावी। या दोन्ही प्रदेशांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिल्यास हे युद्ध लगेच थांबेल असंही क्रेमलिनच्या प्रवक्त्यानं सांगितलं आहे। महिला दिनी झाला स्त्री शक्तीचा जागर, महिला वर्गावरील विविध प्रकारच्या अन्यायाचा निषेध करण्याबरोबरच महिलांच्या समस्या निवारणासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा असा विचार महिला दिनाच्या निमित्ताने मांडण्यात आला।
बेळगाव जिल्हा महिला परिषदेच्या पुढाकाराने येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून स्त्री शक्तीचा जागर करण्यात आला। या मोर्चाद्वारे महिलांना त्यांचे अधिकार मिळवून देण्याच्या दृष्टीने जोरदार भूमिका मांडण्यात आली। यावेळी बेळगाव जिल्हा महिला परिषदेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनात म्हटले आहे की सध्याच्या युगात महिला वर्ग अनेक समस्यांनी ग्रासला आहे। घरगुती अत्याचाराच्या घटना वाढत आहेत, त्याचबरोबर सामाजिक समस्यांना देखील सामोरे जावे लागत आहे। बेळगाव शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे, त्याचबरोबर महागाईचे संकट ग्रासते आहे। या संदर्भात अनेक वेळा निवेदनांचा भडीमार करण्यात आला आहे, तरी देखील प्रशासन याबाबत उदासीन असल्याचे चित्र दिसून येते। ही खेदाची बाब आहे। यासाठी महिला दिनाच्या निमित्ताने आता प्रशासनाने जागृत व्हावे आणि समस्यांचे निवारण करावे अशी मागणी करण्यात आली। बेळगाव जिल्हा महिला परिषदेच्या अध्यक्षा माधुरी नेवगिरी, सुनीता सुभेदार, माधुरी जाधव आदींच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले। यामध्ये महिला वर्गाचा मोठा सहभाग होता। भारत जपान संयुक्त लष्करी सरावातून जवानांना धडे। रशिया आणि युक्रेन दरम्यान युद्ध सुरू असतानाच भारत आणि जपान लष्कराची संयुक्त कवायत रविवार दिनांक 27 फेब्रुवारी पासून बेळगावात सुरू झाली आहे। जपानी सैनिक धर्म गार्डियन 2022 अंतर्गत मराठा लाईफ इन्फंट्रीच्या जवानांबरोबर युद्ध सराव करीत आहेत। हा सराव सलग 12 दिवस चालला असून दिनांक 10 मार्च रोजी यांची सांगता होणार आहे। या सरावाची प्रत्यक्ष पाहणी माध्यम प्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यात आली। यावेळी त्यांनी आपल्या कौशल्याचे प्रशिक्षण आणि दर्शन घडविले। यावेळी जवानांना हेलिकॉप्टर तसेच सर्जिकल स्ट्राईक याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले। 2008 पासून MLIRC आणि विदेशी फौजांचा सराव बेळगावात चालतो। यापूर्वी चीन आणि इस्रायली लष्करांच्या जवानांनी येथील सराव मोहिमेत भाग घेतला होता। तसेच याआधी गेल्या डिसेंबरमध्ये जपानी तुकडीने 3 दिवस सराव केला होता। सरावात जंगल आणि शहरी परिस्थितीमध्ये दहशतवादाविरोधात कारवाया कशा कराव्यात याचे प्रशिक्षण दिले जात आहे। तसेच अनपेक्षित परिस्थिती उद्भवल्यास कसे तोंड द्यावे याबाबतच्या कल्पनांची देवाणघेवाण करण्यात आली। संयुक्त सरावामुळे भारतीय लष्कर आणि जपानी लष्कर यांच्यातील संरक्षण सहकार्य वाढण्याची अपेक्षा आहे। तसेच दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होतील। लेफ्टनंट कर्नल युझो मसुदा यांच्या नेतृत्वाखाली जपानी सैनिकांनी सरावात भाग घेतला आहे। धामणे येथे प्रतिपंढरी अश्वांचा रिंगण सोहळा साजरा। धामणे येथे सोमवारी अवघी पंढरी नगरी अवतरली। अमाप उत्साहात टाळ मृदुंगांच्या गजरात ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात हजारो वैष्णवांच्या उपस्थितीत आळंदी पंढरपूर दिंडीतील अश्वांचा उभा आणि गोल रिंगण सोहळा उत्साहात झाला। हा रिंगण सोहळा हबप पुंडलिक महाराज देहूकर, तुकोबा महाराजांचे 11वे वंशज हबप पूर्णानंद काजवे महाराज कोगनोळी, हबप बाळू भक्तिकर महाराज, हबप महेंद्र पाटील महाराज चिखलवा कीर्तनकारांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी वारकरी संप्रदायाने भागवत धर्म मंदिराची उभारणी केलेल्या संप्रदायाची ज्योत धामणे गावात प्रकटल्याचा भास झाला। दिनांक 7 रोजी पहाटे काकड आरती होऊन ज्ञानेश्वरी वाचन झाल्यानंतर सकाळी 8 ते 9 हबप मारुती महाराज सांबरेकर धामणे यांचे काला कीर्तन झाले। महाप्रसादाने सोहळ्याची सांगता 7 दिवस विविध भरगच्च कार्यक्रमांनी पार पडलेला येथील श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा हबप ज्योतिबा चौगुले आलतगा यांच्या अधिष्ठानाखाली पार पडला। सोमवारी दुपारी महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली। RL लॉ कॉलेज तर्फे MK नंबिया स्मृती अभिरूप न्यायालय स्पर्धा। कर्नाटक लॉ सोसायटी संचलित RL लॉ कॉलेजच्या वतीने येत्या दिनांक 11 ते 13 पर्यंत MK नंबिया स्मृती अभिरूप न्यायालय म्हणजे मूट कोर्ट या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धेत देशभरातील कायदा अभ्यासक्रमाचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। RL लॉ कॉलेज हे दक्षिण भारतातील नामवंत लॉ कॉलेज म्हणून ओळखले जाते। या कॉलेजने आतापर्यंत अनेक कायद्याचे अभ्यासक घडवले आहेत। या कॉलेजतर्फे दरवर्षी कायद्याच्या अभ्यासक विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा घेण्यात येते। यंदा या स्पर्धेचे 12वे वर्ष आहे अशी माहिती देण्यात आली। कोरोनाच्या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने या स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या असेही त्यांनी सांगितले। पत्रकार परिषदेच्या वेळी कर्नाटक लॉ सोसायटीचे सचिव RS मुतालिक देसाई, प्राचार्य डॉक्टर AH हवालदार, समन्वयक अश्विनी परब, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते। कोगनोळी नजीक होणारा उड्डाणपूल रद्द, शेतकऱ्यांकडून आनंद उत्सव साजरा।
कोगनोळी येथील पुणे बेंगळूर महामार्ग क्रमांक 4 येथे 6 पदरी मार्ग होणार असून या महामार्गासाठी आणि इतर प्रकल्पांसाठी येथील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात शेतजमीन भूसंपादन होणार होती। त्यामुळे हा मोठा प्रकल्प इतर मोकळ्या जागेत वर्ग करावा अशी येथील शेतकऱ्यांची मागणी होती। तर या मागणीला यश आले असून कोगनोळी नजीक पुणे बेंगळूर महामार्गावरती होणारा मोठा प्रकल्प रद्द झाल्याची माहिती कोगनोळी येथील ग्रामपंचायत सदस्य सुनील माने यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली आहे। मंत्री शशिकला जोल्ले आणि खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नाने अखेर हा प्रकल्प रद्द करण्यात आल्याची माहिती सुनील माने यांनी दिली। त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी आनंद उत्सव साजरा केला। या प्रसंगी कुमार हटकर, कबीर मुल्ला यांच्यासह शेतकरी उपस्थित होते। शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पंकज पाटील यांचा आंदोलनाचा इशारा। कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 येथे 6 पदरी रस्ता होणार असून आणखीन इतर प्रकल्पांसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत जादा जमीन भूसंपादन करण्याच्या प्रक्रियेला येथील शेतकऱ्यांनी वेळोवेळी विरोध केला आहे। गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये कोगनोळी येथे उड्डाणपूल हा प्रकल्प रद्द झाल्याचे वृत्त प्रसारित होत आहे। पण या उड्डाणपुलाचा प्रकल्प रद्द झाला आहे असे संबंधित अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींनी कागदोपत्री अधिकृत सांगावे अशी मागणी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी शेतकऱ्यांच्या पत्रकार परिषदेद्वारे केली। येथील सर्व शेतकरी व व्यावसायिक यांनी 6 पदरीकरण रस्ता सोडून जादा भूसंपादन होणाऱ्या जमिनीसाठी विरोध केला होता। त्यासाठी वेळ पडली तर या शेतकऱ्यांसाठी आपण रस्त्यावर उतरू असा इशारा पंकज पाटील यांनी प्रशासनाला दिला। या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य युवराज कोळी, दिलीप पाटील, अरुण पाटील, रामचंद्र वडर यांच्यासह बहुसंख्य व्यापारी शेतकरी उपस्थित होते। अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक। शहर आणि परिसरात अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोघा युवकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण 68,600 रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत। खडेबाजार पोलिसांनी ही कारवाई केली। तौसिफ रियान निजामी वय 26 राहणार उज्ज्वल नगर तर सूरज बनकार वय 25 राहणार सदाशिवनगर अशी दोघा अटक करण्यात आलेल्या युवकांची नावे आहेत। हे दोघे जण सरदार मैदान येथे थांबून अंमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना कळताच खडेबाजार पोलिसांनी धाड टाकली। त्यांच्याकडून 185 छोटी पाकिटे ताब्यात घेतली असून एकूण 48 ग्राम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत। त्यांच्याकडून 2 मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत। याची एकूण किंमत 68,600 रुपये इतकी होते। खडेबाजार विभागाचे एसीपी चंद्रप्पा यांच्या नेतृत्वाखाली तर पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे। इको फ्रेंडली पद्धतीने अंतिम संस्कार करण्यास परवानगीची मागणी। बेळगावातील सदाशिवनगर आणि शहापूर स्मशानभूमीत इको फ्रेंडली पद्धतीने अंतिम संस्कार करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी सुरेंद्र अनगोळकर फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे। सोमवारी मनपाचे आरोग्य अधिकारी संजीव डुमगोळ यांना निवेदन सादर करून मागणी केली। सदाशिवनगर आणि शहापूर हिंदू स्मशानभूमी बेळगाव येथे आमच्या पायलट प्रोजेक्टला परवानगी देण्यात यावी। पर्यावरण आणि नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन करण्यासाठी हा पायलट प्रोजेक्ट उपयोगी ठरणार आहे। अंतिम संस्कार करण्यास लाकडांऐवजी शेणाचा वापर करू। अंत्यसंस्काराला शेणखताचा वापर केल्याने इंधनाचा वापर कमी होईल आणि निसर्गाने मानवजातीला दिलेल्या झाडांचेही जतन होईल। यामुळे जंगलतोड आणि ग्लोबल वॉर्मिंगही कमी होईल आणि शेण विकल्याने शेतकऱ्याला जास्तीचे उत्पादन मिळेल असे निवेदनात म्हटले आहे। आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज। पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, A perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khadebazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com.
बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। स्वराज्य संकल्पक श्री शहाजीराजे भोसले यांच्या कर्नाटक राज्यातील दावणगिरी जवळील होदुगिरी येथील समाधीस्थळी जाऊन बेळगावमधील सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी आशीर्वाद घेतला। शहाजीराजे यांच्या होदुगिरी येथील समाधीला भेट देण्यासाठी व समाधीच्या सुधारणा कार्यक्रमाला चालना मिळण्यासाठी प्रयत्न व्हावेत, यासाठी पुढील वाटचाल आखण्यासाठी मराठा समाजातर्फे कार्यकर्ते रवाना झालेले आहेत। त्याचबरोबर मराठा समाजाचे स्वामी मंजुनाथ स्वामी यांचा सत्कार 15 मे रोजी बेळगाव येथे होणार आहे। त्यासाठी त्यांना आमंत्रण देण्यासाठी कार्यकर्ते बेंगळूर येथे स्वामींची भेट घेणार आहेत। यावेळी किरण जाधव, दत्ता जाधव, संजय कडोलकर, सुनील जाधव, सागर पाटील, चंद्रकांत कोंडुस्कर, रमेश रायजादे, विशाल कंगराळकर, केदारी करडी, राजन जाधव यासह अन्य मराठा बांधव उपस्थित होते। सुवर्ण विधानसौध दुरुस्तीसाठी 1.5 कोटीच्या निविदा। बेळगाव सुवर्ण विधानसौध मधील विविध दुरुस्ती कामांसाठी 1.5 कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत। त्यामुळे या पांढऱ्या हत्तीसाठीचा खर्च भरमसाठ वाढण्याचे निदर्शनास येत आहे। केवळ वर्षभरातून एकदा होणाऱ्या या अधिवेशनासाठी उभे राहिलेले सुवर्ण विधानसौध आता दिवसेंदिवस खर्चिक ठरत असल्याचे प्रत्यंतर प्रशासनाला येत आहे। या दुरुस्ती कामांतर्गत पोलीस फ्रिस्किंग बूथ आणि सामान्य शौचालयाची दुरुस्ती, प्रेशर टँक, कर्बस्टोन पेंटिंग, व्हर्टिकल ब्लाइंड्सची दुरुस्ती, मंत्री कक्षात नवीन व्हर्टिकल ब्लाइंड्स, सोफा कव्हर, दक्षिण आणि पश्चिम बाजूला नवे कुंपण, निवडक शौचालयांना सॅनिटरी फिटिंग सह अनेक विविध कामांच्या दुरुस्तीसाठी निविदा काढण्यात आल्या आहेत। यासाठी एकूण 1,56,58,168 रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। युक्रेनमधून विद्यार्थ्यांचे बेळगावला सुखरूप आगमन। ऑपरेशन गंगाच्या माध्यमातून प्रयत्न करत असून आतापर्यंत अनेक विद्यार्थी भारतात सुखरूप परतले आहेत। बेळगावमधील एकूण 20 विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत 17 विद्यार्थी सुखरूप परतले असून उर्वरित 3 विद्यार्थी देखील लवकरच आपल्या मायदेशी परतणार असल्याची माहिती जिल्हा अधिकारी महांतेश हिरेमठ यांनी दिली आहे। युक्रेनमधून आज बेळगावमधील 9 विद्यार्थी सुखरूप परतले असून बेळगाव सामरा विमानतळावर त्यांचे आगमन झाले आहे। या विद्यार्थ्यांचे पालकांच्या उपस्थितीत जिल्हा अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। सामरा विमानतळ येथे 7, हुबळीमध्ये 2 अशा एकूण 9 विद्यार्थ्यांना सुखरूप आणण्यात आले आहे। मुडलगी, गोकाक आणि रायबाग तालुक्यातील तसेच बागलकोटमधील 2 विद्यार्थ्यांचा या 9 विद्यार्थ्यांमध्ये समावेश असल्याचे जिल्हा अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले। भावसार व्हिजन इंडिया तर्फे महिला दिन साजरा। महिलांनी स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेतानाच सर्व स्तरावर सबल होण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन नियती फाउंडेशनच्या संस्थापिका डॉक्टर सोनाली सरनोबत यांनी केले। भावसार व्हिजन इंडिया बेळगाव यांच्या वतीने कॅम्प येथील भावसार क्षत्रिय भवनात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या। आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून डॉक्टर सोनाली सरनोबत बोलत होत्या। या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर भावसार व्हिजन इंडिया बेळगावचे अध्यक्ष नारायणराव अचलकर, सेक्रेटरी चेतन जाधव, वुमेन्स वेलफेअरच्या सौम्या अंबोरे, सौजन्या सुगावे आदी मान्यवर उपस्थित होत्या। उपस्थितांचे स्वागत नारायणराव अचलकर यांनी केले। सिद्धू मालतकर यांनी प्रास्ताविक केले। अतिथींचा परिचय आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अस्मिता गोजे यांनी केले। यावेळी महिला दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली। मळेकर्णी हायस्कूलच्या इमारतीचा स्लॅब भरणी समारंभ संपन्न।
अमरज्योत शिक्षण सेवा मंडळ संचलित मळेकर्णी हायस्कूलच्या नूतन बांधण्यात येत असलेल्या इमारतीचा स्लॅब भरणी कार्यक्रम नुकताच पार पडला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सेक्रेटरी जवाहर देसाई हे उपस्थित होते। मळेकर्णी हायस्कूलसाठी नवीन इमारत बांधण्यासाठी शासनामार्फत मंजूर झालेल्या निधीतून या इमारतीचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे। या शाळा इमारतीच्या स्लॅबचे पूजन बेळगाव ग्रामीणचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष धनंजय जाधव यांच्या हस्ते पूजन करून या स्लॅबचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी सेक्रेटरी जवाहर देसाई, मुख्याध्यापक एनओ चौगले, बीएम देसाई आदी उपस्थित होते। उपस्थितांचे स्वागत प्रतीक्षा भाटे यांनी केले तर आभार प्रदर्शन विनोद देसाई यांनी केले। रायगड सुवर्ण सिंहासनासाठी मण्णूर येथे निधी अर्पण। मण्णूर येथील हिंदवी स्वराज्य युवा संघटना यांच्या वतीने मण्णूर येथील शिवतीर्थ येथे साप्ताहिक शिवछत्रपती पूजन करण्यात येते। याचे औचित्य साधून रायगडावर पुनर्स्थापना होणाऱ्या 32 मण सुवर्ण सिंहासनाला निधी अर्पण करण्यात आला। या निमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावचे जिल्हा प्रमुख श्री किरण गावडे यांना प्रमुख अतिथी म्हणून त्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले। त्यांच्यासोबत तालुका कार्यवाह कल्लाप्पा पाटील, अजित जाधव, प्रफुल्ल शिरवळकर तसेच इतर धारकरी उपस्थित होते। सिंहासनाच्या स्थापनेनंतर आपण प्रत्येक तालुका गाव भागातून खडा पहारा तुकडीची नोंदणी करत आहोत। आपणही या कार्यास हातभार लावावा असे आवाहन करण्यात आले। यावेळी मण्णूर येथील अनेक शिवभक्तांनी सढळ हस्ते निधी जमा केला। औरोळी कृषी पत्तीन सहकारी संघाची पंचवार्षिक निवड। औरोळी येथील कृषी पत्तीन सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली। या निवडणुकीत औरोळी, चिकनदिनकोप, बेळकी, कोडचवाड, कगनगी, देमिनकोप गावच्या शेतकरी वर्गाने माजी आमदार व डीसीसी बँकेचे संचालक अरविंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली रयत अभिमानी पॅनलने निवडणूक लढवून भरघोस मतांनी विजय संपादन केला व एक हाती सत्ता प्रस्थापित केली। यावेळी माजी आमदार व डीसीसी बँकेचे संचालक अरविंद पाटील यांनी निवडून आलेल्या नवनिर्वाचित संचालकांचा पुष्पहार घालून सत्कार केला तसेच विजयोत्सव साजरा केला। हलशी येथील शाळेच्या अमृत महोत्सव संदर्भात चर्चा। गेल्या अनेक वर्षापासून हजारो विद्यार्थी घडविणाऱ्या हलशी येथील सरकारी मराठी शाळेचा अमृत महोत्सव 17 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला असून या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात मराठमोळ्या वातावरणात गावातून शोभायात्रा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। अमृत महोत्सव कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यासाठी रविवारी शाळेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। बैठकीच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष सुभाष हट्टीकर होते। यावेळी व्यासपीठावर श्रीकांत गुरव, ग्रामपंचायत सदस्य अश्विनी देसाई, विठ्ठल हट्टीकर आदी उपस्थित होते। शाळेचे मुख्याध्यापक LD पाटील यांनी अमृत महोत्सवी कार्यक्रमानिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली। मिलिंद देसाई यांनी शाळेच्या कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या आवाहन पत्रिकेचे वाचन केले। खानापूर तालुका बेळगाव रहिवासी संघटनेतर्फे महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार। खानापूर तालुका बेळगाव रहिवासी संघटनेतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त भारतनगर येथील नेताजी सांस्कृतिक भवन येथे महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। प्रारंभी माजी महापौर सरिता पाटील, नगरसेवक रवी साळुंखे, स्वच्छता निरीक्षक शिल्पा कुंभार, संघटनेचे अध्यक्ष प्रेमानंद गुरव, माजी अध्यक्ष PJ घाडी, सुहास शहापूरकर, विनायक घोडेकर यांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। त्यानंतर मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले। खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, PJ घाडी, विनायक घोडेकर आदींनी मनोगत व्यक्त केले। सुरेश किल्लेकर यांनी प्रास्ताविक केले। मिलिंद देसाई यांनी सूत्रसंचालन तर परशुराम कोळेकर यांनी आभार मानले। RCUचा उद्या पदवीदान समारंभ। राणी चन्नम्मा विद्यापीठचा 9वा वार्षिक पदवीदान समारंभ बुधवार दिनांक 9 रोजी सकाळी 11 वाजता सुवर्ण विधानसौधच्या सभागृहात होणार आहे। बेळगाव, बागलकोट व विजापूर या 3 जिल्ह्यांमधील 38,411 पदव्युत्तर, पदवी व डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार असल्याची माहिती कुलगुरू प्राध्यापक M. रामचंद्र गौडा यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली। राज्यपाल थावरचंद गेहलोत, उच्च शिक्षण मंत्री डॉक्टर CN अश्वत्थनारायण, नवी दिल्ली येथील इंटरनॅशनल सेंटर ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजीचे संचालक प्राध्यापक VS चव्हाण यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार आहे। यावर्षी राज्यातील 3 व्यक्तींना मानद डॉक्टरेट पदवी देण्यात येणार आहे।
भारतीय संगीत क्षेत्रातील पंडित राजीव तारानाथ, वैद्यकीय व समाज सेवा विभागात डॉक्टर एच सुदर्शन बल्लाळ, साहित्य क्षेत्रात डॉक्टर वादिराज देशपांडे यांना मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. जर्मनी खुली बॅडमिंटन स्पर्धा, सिंधू श्रीकांत लक्ष्य यांच्या कामगिरीकडे लक्ष. दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती पी.व्ही. सिंधू, जागतिक रौप्य पदक विजेता किदंबी श्रीकांत आणि युवा लक्ष्य सेन हे त्रिकूट मंगळवारपासून सुरू होणाऱ्या जर्मन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत कोणती कमाल दाखवणार याकडे भारतीय क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे. अव्वल 300 दर्जाच्या या स्पर्धेद्वारे अनुभवी सायना नेहवाल, पारुपल्ली कश्यप आणि एच.एस. प्रणॉय सुद्धा पुनरागमन करणार आहेत. महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत 7व्या मानांकित सिंधूचा थायलंडच्या 11व्या मानांकित बुसानशी सामना होईल. सायना सिंगापूरच्या जियामिनशी 2 हात करेल. पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत अनिकेतची बहारदार कामगिरी. नुकत्याच बेंगळुरू येथे पार पडलेल्या कर्नाटक राज्यस्तरीय पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप 2021-22 स्पर्धेमध्ये बाजार गल्ली वडगाव येथील रहिवासी अनिकेत चिदंबर पिळणकर वय 12 याने 3 पदके मिळवली आहेत. S5 श्रेणीमध्ये 50 मीटर बॅकस्ट्रोक, 50 मीटर फ्रीस्टाईल आणि 100 मीटर फ्रीस्टाईल अशा 3 स्पर्धेतून प्रत्येकी प्रथम क्रमांक पटकावत एकूण 3 पदके मिळविली. अनिकेत हा मुक्तांगण शाळेचा विद्यार्थी असून गेल्या 5 वर्षापासून तो स्विमिंगचे प्रशिक्षण घेत आहे. अनिकेतने संपादन केलेल्या ह्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. विश्वचषक नेमबाजी स्पर्धा, रिधम अनिश जोडीला सुवर्ण. भारताच्या रिधम सांगवान आणि अनिश भानवाला या जोडीने ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत अखेरच्या दिवशी 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल मिश्र सांघिक गटात सुवर्ण पदक आपल्या नावे केले. वॉर्नच्या पार्थिवावर MGC येथे अंत्यसंस्कार. ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नच्या पार्थिवावर येत्या 2 ते 3 आठवड्यात मेलबर्न क्रिकेट मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असून यावेळी 1 लाख नागरिकांची उपस्थिती अपेक्षित आहे. ऑस्ट्रेलियातील प्रसारमाध्यमांनी वॉर्नचे व्यवस्थापक जेम्स एस्त्रकिन यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी स्पष्ट उत्तर देणे टाळले. मात्र वॉर्नचे कर्तृत्व पाहता त्याच्यावर MCG व्यतिरिक्त अन्य ठिकाणी अंत्यसंस्कार करणे उचित ठरणार नाही असे संकेत त्यांनी दिले. एका ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार येत्या 2 ते 3 आठवड्याच्या कालावधीत वॉर्नवर MCG येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्याला अखेरचा निरोप देण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असतील. थायलंडमधील कोह सामुई येथून वॉर्नचे पार्थिव अजून मेलबर्न येथे परतले नसल्याने त्यांच्या कुटुंबियांनी अंतिम संस्कारासाठी तारीख निश्चित केलेली नाही. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.